नमस्कार, मी प्रवीण. महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. महाबुलेटिन न्यूजच्या माध्यमातून आज आपण एक ब्रेकिंग न्यूज घेऊन आलो आहोत. ती ब्रेकिंग न्यूज म्हणजे नवीन वर्षामध्ये जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक मोठा भूकंप होणार आहे. तसेच महाराष्ट्र राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री भेटणार आहे. तिसरे उपमुख्यमंत्री कोण असतील ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर लगेच सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच राज्यामध्ये 3 उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता अधिक आहे. त्या दृष्टीने राजकीय हालचालींना वेग आला आहे. भारतामध्ये काही राज्यांमध्ये भाजपच्या वतीने हा प्रयोग याआधी केला गेला आहे. भाजपने याआधी काही राज्यांमध्ये 3 उपमुख्यमंत्री करण्याचा प्रयोग केला आहे. आता असाच प्रयोग भाजपच्या वतीने महाराष्ट्रात होण्याची चिन्हे दिसत आहेत. त्या दृष्टीने हालचाली सुरू झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या सोयीसाठी नाही तर केंद्र सरकारचे हात अधिक बळकट करण्यासाठी, केंद्रातील भाजप सरकारचे बहुमत वाढवण्यासाठी महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री करण्याचा प्रयोग करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार होऊन 8 दिवस झाले तरी अद्याप खातेवाटप जाहीर झाले नाही. मुळात मंत्रिमंडळ विस्तारालाच वेळ लागला. याच कारणामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबलेला आहे. दिल्ली स्तरावर तिसरा उपमुख्यमंत्री करण्याबाबत हालचालींना प्रचंड वेग आला आहे. तिसरा उपमुख्यमंत्री हा भाजपचा असेल की राष्ट्रवादीचा असेल हे लवकरच कळेल, पण तिसरा उपमुख्यमंत्री होणार हे नक्की आहे. तिसरा उपमुख्यमंत्री पद हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला मिळण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 10 आमदारांवर नव्हे तर शरद पवार गटाच्या 8 खासदारांवर भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाची नजर आहे. शरद पवार गटाचे 10 आमदार महायुतीसोबत आल्याने जास्त असा काही फरक पडणार नाही, कारण महायुतीकडे पहिल्यापासूनच 220+ आमदारांचे स्पष्ट बहुमत आहे. पण शरद पवार गटाचे 8 खासदार सोबत आले तर भाजपची केंद्रात मोठ्या प्रमाणात ताकद वाढू शकते. कारण नितीश कुमार व चंद्राबाबू नायडू यांच्याकडे 28 खासदार आहेत व एक खासदार बहुमतासाठी आवश्यक आहेत. पण या दोन्ही नेत्यांचा स्वभाव बघता चंद्राबाबू नायडू व नितीश कुमार हे कधी पलटी मारून इंडिया आघाडी सोबत जातील हे सांगता येत नाही. त्यामुळे भाजपने आता मित्र पक्षांची संख्या वाढवण्याचे काम सुरू केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे गेल्या आठवड्यामध्ये शरद पवारांचा वाढदिवस पार पडला. या वाढदिवसाला शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे नेते अमित शहा हे शरद पवारांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले होते. तसेच महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या समस्या घेऊन 3-4 दिवसापूर्वी शरद पवार हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांनी भेट घेतली होती. या दोन्ही भेटीमध्ये काहीतरी मोठी राजकीय गणिते जुळवली जात असल्याच्या चर्चा सुरू आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे किंवा राष्ट्रवादी शरद पवार गट महायुतीमध्ये सामील होऊ शकतो. खर तर 1.5 वर्षापूर्वी अजित पवार जेव्हा महायुतीमध्ये सामील झाले त्याच वेळी जयंत पाटील हे महायुतीमध्ये सामील होणार होते. तसेच त्यांना उपमुख्यमंत्री करण्याची चर्चा झाली होती. पण अजित पवार हे महायुतीमध्ये सामील होत त्यांनी जयंत पवार यांच्यासमोर एक अडचण निर्माण केली. पण गेल्या अनेक दिवसापासून एक चर्चा जोर धरत आहे, ती म्हणजे जयंत पाटील हे भाजप सोबत जाणार. ही चर्चा आता खरी ठरण्याच्या मार्गावर आहे. नवीन वर्षात एक नवीन मोठा राजकीय भूकंप महाराष्ट्रात होईल. तसेच जयंत पाटील हे योग्य वेळी योग्य निर्णय घेत करेक्ट कार्यक्रम करतील अशी चिन्हे दिसत आहेत. एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यानंतर तिसरे उपमुख्यमंत्री म्हणून जयंत पाटील शपथ घेणार का याची उत्सुकता आता वाढली आहे. महाराष्ट्र मंत्रिमंडळातील एक मंत्रीपद अद्याप रिक्त ठेवण्यात आलेले आहे. ही जागा निश्चितपणे जयंत पाटील यांच्यासाठीच राखीव ठेवण्यात आल्याची खात्रीलायक वृत्त आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महाराष्ट्रात तिसरा उपमुख्यमंत्री होण्याची चिन्हे आहेत व हे उपमुख्यमंत्री असतील ते म्हणजे जयंत पाटील.
असा हा मोठा राजकीय भूकंप येत्या नवीन वर्षात पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात होण्याची दाट शक्यता आहे. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपण आमच्या YouTube चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.